सोनाली. लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. 2 रात्री जंगलात. शिकार टिपायची असते एकट्यानं, पण हा डाव टाकायचा असतो दोघा चौघांनी. मनासारखी कंपनी मिळाली तर शिकारीसारखी मजा नाही. गावातील पहिलवानापासून ते न्यायाधीशापर्यंत ज्या कुणाला चाकोरी बाहेरचं जीवन जगायची हौस आहे, अशा कुणालाही, अर्थात स्त्री सोडून, मी शिकारीसाठी घेऊन जात असे. 1954 साली श्रीयुत बापूसाहेब सुतवणे आमच्या चाळीसगावी सिव्हिल जज म्हणून आले. पहिल्या भेटीतच अनौपचारिकपणा संपला. परिचयाचं स्नेहात रूपांतर झालं आणि नंतर घरोबा निर्माण झाला. बापूसाहेबांबरोबर बोलणं म्हणजे मोठी मेजवानी. असे काही किस्से सांगत की हसता हसता पुरेवाट होई. सांगण्याची शैली रसाळ आणि विनोदी. नवे नवे अनुभव टिपण्याची विलक्षण हौस. उंचापुरा देखणा असा हा माणूस कोर्टात शिरला की खूप आदर वाटे. आयुष्यात मैदानं गाजवली त्यांनी. टेनिस आणि क्रिकेट सुरेख खेळत. वागण्यात अत्यंत सालस आणि निर्मळ. पण एकदा कोर्टात गेले की कडक शिस्त. सारखं अविरत काम. न्यायदानात अत्यंत कठोर. कधी एका पईची अभिलाषा नाही. न्यायदानात मैत्री भीड येऊ देणार नाहीत. अशी निस्पृह आणि कार्यतत्पर माणसं मला फार आवडतात. बापूसाहेब पुढे जळगावला गेले, पण अजून सहकुटुंब सहपरिवार येऊन संगम बंगल्यावरचा पाहुणचार घेऊन जातात. त्यांचं पत्र आलं नाही की चुकल्यासारखं वाटतं. आज ते डिस्ट्रिक्ट जज म्हणून निवृत्त झाले आहेत. असे बापूसाहेब एकदा माझ्याबरोबर शिकारीला आले होते. आता त्यांच्याच शब्दामध्ये ही शिकार कथा मी देत आहे. न्यायाधीशाच्या साक्षीने डॉक्टरांनी केलेली शिकार. न्यायाधीश लिहितात, मी चाळीसगावी 1954 ते 57 साली सिव्हिल जज असताना आलेला हा रोमांचकारी अनुभव आहे. चाळीसगावला आलो आणि डॉक्टर पूर्ण पात्रे यांचा परिचय झाला. एक चांगले शिकारी म्हणून त्यांची ख्याती ऐकली होती. संगम बंगल्यात भिंतीवर लावलेली वाघाची मुंडकी ही त्यांच्या शिकारीची साक्ष देत. फार दिवस माझ्या मनात होतं की एकदा प्रत्यक्ष शिकार पाहायची म्हणून. मग एकदा बोलता बोलता भीत भीत हा विषय मी त्यांच्याकडे काढला. डॉक्टर म्हणाले, अहो तुमच्यासारख्यांची सोबत मिळाली तर शिकारीला आणखीनच रंग येईल. पण वाघानं जनावर मारलं म्हणजे केव्हाही बोलावणं येतं, तेव्हा लगेच निघायला लागतं. अशी केव्हाही येण्याची तुमची तयारी आहे का? तेव्हा अस्मादिकांनी घरातील विचार किंवा संमती न घेताच हो म्हणून ठोकून दिलं. आणि अशी संधी केव्हा येते म्हणून अधीरतेने वाट पाहत बसलो. पुढच्याच आठवड्यात पाटणा इथं चांदण्या रात्री डॉक्टरांनी जो पट्ट्याचा वाघ सहजपणे टिपला, त्याचं धूड बैलगाडीत घालून आमच्या कोर्टाच्या कंपाऊंडमध्ये सकाळी आणलं. गाडीत ते धूड मावत नव्हतं, इतकं मोठं जनावर होतं. अपरात्री निरोप आल्यामुळे मला त्यांनी बोलावलं नव्हतं. एक संधी आली आणि फुकट गेली. त्यानंतर 15-20 दिवस गेले. मी नित्याप्रमाणे कोर्टात काम करत होतो. वेळ दुपारची होती. तेवढ्यात शिपायानं चिठ्ठी आणून दिली. त्यावर लिहिलं होतं, डॉक्टर पूर्ण पात्रे. मी त्यांना चेंबरमध्ये बोलावलं. चला बापूसाहेब, शिकारीचा निरोप आलाय, ते म्हणाले. मी सर्व कामाची व्यवस्था केली आणि त्यांच्याच गाडीतून घरी आलो. थांबायला वेळ नव्हताच. डॉक्टर बरोबर आहेत, तू काही काळजी करू नकोस. जरा बदल हवा जीवनात, असं पत्नीला सांगून मी गाडीत बसलो. डॉक्टरांच्या बरोबर त्यांचे वडील बंधू अण्णा होते. गाडी पाटण्याच्या दिशेने निघाली. वंजाराच्या घरापाशीच गाळा झाला होता. त्यामुळे घराच्या पत्र्यावरच आम्ही शिकारीच्या पवित्र्यात बसलो. भोवतालच्या जंगलातून वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत. माझा हा पहिलाच अनुभव होता. रात्र अंधारी होती. पत्र्यावर पालथे पडून आम्ही जनावराचा मागोवा घेत होतो. डॉक्टर पूर्णपात्रे गन घेऊन पालथे पडून तयारीतच होते. अण्णांजवळ मोठी विजेरी होती. सावजाची वाट पाहता पाहता रात्रीचा 1 वाजला. माझ्या पाठीला कळ लागली, पण वाघ काही येईना. डॉक्टर, आता पुरे करा, वाघ येत नाही. परत जाऊ आपण. मी आलोय हे त्याला अगोदरच समजलेलं दिसतंय. चला परत, मी म्हणालो.
बापूसाहेब, असा उतावीळपणा करून कसं चालेल? डॉक्टर म्हणाले. वाघाचे कान आपल्यापेक्षा 5 पट, डोळे 3 पट आणि नाक दुप्पट काम करत असतात. त्याला बहुधा चाहूल लागली असावी. थांबू थोडा वेळ, त्यांनी सांगितलं. मी गप्प बसलो. काही वेळ गेल्यानंतर जनावर गायापाशी आल्याची चाहूल लागली. पूर्ण पात्रे सरसावले. अण्णांनी विजेरीचा प्रकाश झोत टाकला. क्षणभरच मला पट्टे असलेलं जनावर दिसलं आणि एकदम बार टाकला गेला. बंदुकीतून गोळी सुटली. जनावर पडल्याचं दिसलं. मी जीव मुठीत घेऊन पाहत होतो. रात्रीच्या भयाण शांततेत आवाज झाल्यामुळे वस्ती जागी झाली होती. चला बापूसाहेब, जागे आहात ना? शिकार पाहून येऊ. हो हो, चला. आता मला पुन्हा उत्साह वाटू लागला होता. आम्ही सगळेजण पत्र्यावरून खाली आलो. मारलेली गाय खायला सावज गायापाशी आलं आणि सापडलं आपल्याला, अण्णांनी सांगितलं. मारलेला वाघ कसा दिसतो? तो केवढा असेल? गोळी वर्मी लागली असेल का? अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या. आम्ही जवळ जाऊन पाहिलं आणि डॉक्टर हसायलाच लागले. शिकार वाघाची झाली नव्हती, तरसाची झाली होती. तरस हा एक अगदी बेसावध प्राणी आहे. खाण्यासाठी कुठंही जातो. डॉक्टर, वाघाची तहान तरसावर भागवली, मी म्हणालो. सुरुवातीला एवढंच पुरे, असं म्हणून ते मोटारीत बसले. तरच आम्ही तिथंच टाकलं आणि परत चाळीसगावला पहाटे 3च्या सुमारास परत आलो. पण आता मला शिकार पाहण्याचा नाद लागला आणि पुन्हा निरोप आला की नक्की बोलवा, असं म्हणत मी डॉक्टरांचा निरोप घेतला. त्यानंतर 1 महिन्यानी माझ्याकडे आमचे मित्र श्रीयुत वसंतराव चिंधडे पाहुणे म्हणून आले. संध्याकाळची वेळ होती. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. अचानक दाराशी डॉक्टरांची गाडी उभी राहिली. आपल्याला राजधर डोंगराकडे घोडेगावला ताबडतोब जायचे. रात्री 12 वाजेपर्यंत शिकार करून परत येऊ, डॉक्टर म्हणाले. तुमचे मित्र बरोबर येणार असतील तर त्यांनाही घेऊन चला, अशी त्यांनी पुस्ती जोडली. मित्र नाही म्हणणार आणि घरातूनही संमती मिळणार नाही, म्हणून मी साशंक नजरेने डॉक्टरांकडे पाहिलं. इतक्यात वसंतरावांनी अचानकपणे होकार भरला. माझी अडचण दूर झाली. ती शुक्रवारची संध्याकाळ होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळचं कोर्ट होतं. सांभाळून जा, असा सल्ला देऊन सौभाग्यवतीनेही संमती दिली. आम्ही निघालो त्यावेळी आकाश निरभ्र होतं. अंगात सदरा आणि पायजमा हेच कपडे. चटकन निघायला पाहिजे होतं म्हणून तसेच निघालो होतो. डॉक्टर, त्यांचे बंधू आप्पा आणि अण्णा, मी आणि वसंतराव असे 5 जण त्यांच्या खाजगी गाडीने निघालो. घोडेगावला दिवे लागणीला पोहोचलो. घोडेगावी डॉक्टरांचे परिचित, मित्र आणि पेशंट्स यांनी शिरापुरीनं आमचं स्वागत केलं. हे गाव आमच्याच कोर्टाच्या हद्दीत असल्यामुळे आणि साहेब शिकारीला आल्यामुळे गावकऱ्यांना गंमत वाटली. ज्यांनी शिरापुरी दिली त्यांचं एखादं मोठं काम तर माझ्या पुढे नाही ना, अशी उगीचच मला शंका आली. मग 3 बैलगाड्या जोडल्या गेल्या. गाडीला वरती छत नव्हतं. उघड्या गाडीत बसण्यासाठी कोऱ्या गाद्या आणि तक्के अशा थाटात आमची शिकार पार्टी 8:30 वाजता घोडेगाव इथून निघाली. अर्धा तास झाला. गाडीवाला म्हणाला, साहेब, हा एक नंबर गेला म्हणजे डोंगर आलाच. 1 नंबर म्हणजे एका मालकाचं शेत. साक्षी पुराव्यात नंबराच्या अंतराची गफलत नेहमीचीच परिचयाची, म्हणून तिकडे दुर्लक्ष केलं. प्रवास सुरू होता. गप्पा रंगात येतात तोच अनपेक्षितपणे वरुण राजाची आमचेवर गैरमर्जी झाली. उघड्या गाड्या, जोराचा पाऊस, सर्वांनी